तर सुप्रिया सुळेंनी सरकारवरती टीका केली आहे। पुढची बातमी बघूयात। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तापमानामध्ये वाढ होतीये आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट आली आहे। वर्धा, अकोला यासह अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला। नागपूरमध्ये देखील पारा मोठ्या प्रमाणावरती वाढलाय। नागपूर, अकोला, यवतमाळ या ठिकाणी जो पारा आहे तो 45 अंशांच्या पार गेलाय। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। प्रणय, विदर्भामध्ये उष्णतेची लाट तर आलेली आहे। अकोला जर आपण बघितलं तर जागतिक तापमानामध्ये सगळ्यात उष्ण असं शहर ठरलेलं होतं अकोला। सोबतच नागपूरला देखील रेड अलर्ट आहे। काय नेमकी आजची स्थिती आहे? नक्की यामिनी, अमरावतीला सुद्धा आज उष्णतेचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि सकाळी 8 वाजेपासून जे उन्हाच्या झळा आहे ते अमरावतीकर सोसत आहे आणि सध्या जे पारा आहे ते 45च्या पार मोबाईलमध्ये दाखवते। परंतु याचा जो परिणाम आहे तो आपल्याला अमरावती शहराच्या विविध भागामध्ये पाहायला, मुख्य रस्ते जर सोडले तर जे गजवलेले महत्त्वाचे चौक असतात ते चौक मात्र आजही सध्या शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळते आणि जे छोटे छोटे व्यापारी आहे ते आपले दुकाने दुपारी 1 वाजता बंद करून घरी राहणं पसंत केलेले। मी सध्या कवरनगर चौक आहे, माझ्या कवरनगर पाठीमागे जर बघितलं तर संपूर्ण रस्ते आहेत एक शुकशुकाट पाहायला मिळते आणि अनेक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी आपले दुकानं बंद करून घरी राहणं पसंत केलेलं आहे। आणि एरवी जर पाहिलं हे कवरनगर चौकमध्ये खूप रहदारी असते, परंतु उष्णता इतकी मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येक नागरिक हे रुमाल आणि गॉगल घालूनच घराच्या बाहेर पडताना आपल्याला दिसते। परंतु एरवी हा कवरनगर चौक खूप गजबजलेला असतो, परंतु उष्णतेमुळे आज हा कवरनगर चौक अतिशय शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो। हा याचा उन्हाचा परिणाम आहे। आता थोड्याच वेळात जी अधिकृत आकडेवारी आहे की आजचा पारा किती होता, कारण हवामान खात्याने जरी उष्णतेची लाट रेड अलर्ट दिला तरी जो आकडा आहे तो आता 6 वाजता जे आहे ते आपल्याला कळेल। यामिनी, बरं प्रणय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर राज्यामध्ये तापमानाचा पारा हा 45 अंशांच्या वर गेलेला आहे। आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणचं तापमान। वर्ध्यामध्ये 46 अंश, चंद्रपूरमध्ये 46.4 आणि गडचिरोलीमध्ये 46.2। तर विदर्भ प्रामुख्याने अधिक तापताना दिसतो आहे। बघूयात पुढची बातमी। पुण्यामध्ये नीट पेपर फुटीच्या प्रकरणी सीबीआय चौकशी करते।